यंदाच्या आषाढी वारीत अर्बन नक्षलींचा शिरकाव झाला, त्यांना तात्काळ रोखायला हवं. शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांचा खळबळजनक दावा. मनीषा कायंदेंनी केलेल्या आरोपांची चौकशी करू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. वर्षा निवासस्थानी भाजप आमदारांची डिनर डिप्लोमसी, मुख्यमंत्र्यांनी भाजप आमदारांशी संवाद साधला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी सक्रिय राहावं, महायुतीत वाद होईल अशी वक्तव्य टाळण्याच्या सूचना, सूत्रांची माहिती. बबनराव लोणीकरांना विधानसभेच्या कामकाजात सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागावी, अन्यथा आम्ही हे समजू की सरकार त्यांना पाठीशी घालतंय. आमदार आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. अनिल परबांनी विधान परिषदेत चक्क लिंबू मिरची आणली. विधान परिषदेत लिंबू मिरची आणून परबांनी गोगावलेंना डिवचलं. पालकमंत्री पदासाठी गोगावलेंनी अघोरी पूजा केल्याचा आरोप. उद्धव ठाकरे काही झालं तरी राज ठाकरेंना पक्षात स्थान देणार नाहीत. राज ठाकरे पक्षात आल्यास उद्धव यांचं अस्तित्व संपेल. भाजप खासदार नारायण राणेंचं भाकीत, तर उद्धव ठाकरे मातोश्रीचा हिस्सा राज ठाकरेंना देणार का, राणेंचा खोचक सवाल. लढवय्या भावांची गोष्ट अनुभवायला नक्की या, मनसे नेते सचिन मोरे यांची फेसबुक पोस्ट. खास पोस्ट करत विजयी मेळाव्याला येण्याचं आवाहन. गिरगावमध्ये ठाकरे समर्थकांकडून बॅनरबाजी. मराठी माणसांना एकजूट आणि एकत्र होणं ही काळाची गरज असल्याचा बॅनरवर उल्लेख. हे बॅनर सध्या स्थानिकांचं लक्ष वेधून घेत आहे. ठाणे महापालिकेत वाढत्या लोकसंख्येनुसार नवे प्रभाग आणि अनुसूचित जातीच्या प्रभागांची संख्या 5 ने वाढवा. एकतावादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिस यांची मागणी. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सतीश सालियन यांच्या याचिकेवर 2 आठवड्यात उत्तर द्या. हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश. तर आदित्य ठाकरेंनी दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिका फेटाळून लावण्याची सतीश सालियन यांची मागणी. हिंगोलीतील नारायणा इंग्लिश स्कूल 2 वर्षांपासून अवैधपणे चालू. शिक्षण विभागानं या शाळेला 8 लाखांचा दंड ठोठावलाय. तर येत्या 8 ते 10 दिवसात शाळेवर सील लावणार असल्याची शिक्षणाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. नाशिक काँग्रेसचा महापालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा. काँग्रेसकडून शहरात मोर्चे बांधणी सुरू. काँग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड यांची माहिती. पहिल्यांदाच प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या झाल्यात. पक्ष संघटन बळकट करण्यासाठी कार्यक्षम आणि मेहनती कार्यकर्त्यांना जबाबदारी. कोल्हापुरात एका पोस्टरवरून राजकीय चर्चा रंगली आहे. नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेले शारंगधर देशमुख यांच्यासोबत मालोजी राजेंचा बॅनरवर फोटो झळकल्यानं चर्चांना उधाण. नाराज संजय पवारांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. नाराजी जरी दूर झाली नसली तरी आपण उद्धव ठाकरेंसोबतच असून ते आपले विठ्ठल आहेत. भेटीनंतर उपनेते संजय पवारांची प्रतिक्रिया. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. तर विरोधकांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लपून राजकारण न करण्याचं आवाहन. 15व्या वित्त आयोगामार्फत सुरू असलेल्या विकास प्रकल्पांचा अजित पवारांकडून आढावा. निधीतील 1 रुपयाही परत न जाता प्रकल्पाची कामं नियोजित वेळेत पूर्ण करा. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे अधिकाऱ्यांना निर्देश. कोल्हापूरच्या गडिंग्लजमध्ये मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी पशुसंवर्धन विभागानं जागा उपलब्ध करून द्यावी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश. नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना शुभेच्छा देणारे बॅनर्स अज्ञातानं फाडले. हिंगोली शहरातील नांदेड नाका परिसरात हे बॅनर लावण्यात आले होते. कार्यकर्त्यांमध्ये त्यामुळे आता संतापाचं वातावरण आहे. बेकायदेशीररित्या चालवल्या जाणाऱ्या रॅपिडो बाईक चालकांना परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा दणका. राज्य शासनानं कोणत्याही बाईक ॲपला अद्याप अधिकृत परवानगी दिली नसल्याचं केलं स्पष्ट. वाहतूकदारांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक असून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन झाली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. तर वाहतूकदार संघटनांना संप मागे घेण्याचं प्रताप सरनाईकांचं आवाहन. हिंगोली शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. अनिल पतंगेंचा कार्यकर्त्यांसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. माझानं बातमी दाखवल्यावर कृषी खात्याला जाग आली आहे. कृषी मंत्री कोकाटेंनी लातूरमधील पीडित शेतकऱ्याशी संवाद साधला. सरकार सर्व मदत करेल, कोकाटेंचं आश्वासन.
वाल्मी कराडची ऑडिओ क्लिप समोर आली आहे। आधीचे सहकारी विजयसिंग बांगर यांनी ही ऑडिओ क्लिप समोर आणली आहे। कराडकडून दलित कुटुंबाला पैशांच्या कारणावरून शिवीगाळ, एबीपी माझा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 20 मधील रहिवासी सोसायटीतील संरक्षक भिंत कोसळली आहे। बाजूला सुरू असलेल्या कन्स्ट्रक्शन कामामुळे भिंत पडल्याची माहिती। पालघरच्या विक्रमगडमध्ये विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत, टायरवर बसून विद्यार्थ्यांचा प्रवास, नदीवर पूल नसल्यानं म्हसे गावातील विद्यार्थ्यांचा नदीतून जीवघेणा प्रवास सुरू आहे। कोल्हापुरातील बड्याचीवाडी गावात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे। आजीला बैलगाडीतून रुग्णालयात न्यावं लागल्यानं गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला। प्रशासन रस्त्यांच्या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष करत असल्यानं गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचं ठरवलंय। कोल्हापूरच्या फये गावात सततच्या पावसामुळे भूस्खलनाचा धोका निर्माण झालाय। गावातील जमिनींसह घरांच्या भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। रत्नागिरीचं खोर निणको धरण पूर्णपणे भरलं, त्यामुळे सांडव्यातून फेसाळत जाणारं शुभ्र पाणी पर्यटकांचं लक्ष वेधतंय। रत्नागिरीतील खेड शहरात मुसळधार पावसाची हजेरी, खेडमधील जगबुडी नदीनं इशारा पातळी गाठली आहे। मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीला पूर आलाय। गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात वाहणाऱ्या पर्लकोटा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। पर्लकोटा नदीच्या पुलाला पाणी लागल्यानं भामरागडमधील गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे। मुंबई गोवा महामार्गावर नागोठणेजवळ मुसळधार पावसामुळे पाणी साचलं, रखडलेल्या फ्लायओव्हरवरून पडणाऱ्या पाण्यामुळे रस्त्याला तलावाचं स्वरूप। गोंदियातील वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ, धापेवाडा बॅरेजचे 7 दरवाजे उघडले असून 45,825 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। लातूर जिल्ह्यातील अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील काही भागात मुसळधार पाऊस, अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ। वाशिम शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची जोरदार हजेरी, पावसामुळे उशिरा पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना फायदा होणार, यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट, भंडाऱ्यातील बायपास महामार्गाच्या कडा भरण्याचं काम सुरू झालंय। खासदार पडोळेंनी महामार्गाची पाहणी करत अर्धवट कामावर पुलाचं उद्घाटन करू न देण्याचा इशारा दिलाय। यंदा दर्शन रांग गोपाळपूरमध्ये असूनही फक्त 4 ते 5 तासात होतंय विठुरायाच्या चरणांचं दर्शन। पालकमंत्री जयकुमार गोरेंनी घेतलेल्या व्हीआयपी दर्शन बंदच्या निर्णयानंतर भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा माळशिरस तालुक्यातील माळीनगरमध्ये उभं रिंगण संपन्न। आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी अमरावतीतून स्पेशल ट्रेन रवाना। यावेळी रेल्वे स्थानकावर काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे आणि नवनीत राणांची उपस्थिती होती। उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग पूर्णपणे थांबवण्यात आलाय। आषाढी सोहळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना चंद्रभागेत सुरक्षित स्नान करता यावं, यासाठी केलेल्या नियोजनानुसार आजपासून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद। राज्यात 8,213 गावांमध्ये शाळाच नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। 1,650 गावात प्राथमिक तर 6,563 गावात उच्च प्राथमिक शाळा नाहीत। हजारो शाळांना वीज, पाणी आणि शौचालयाची देखील सुविधा नसल्याचं समोर आलंय। ठाणे महानगरपालिका शिक्षण अधिकारी कार्यालयात विद्यार्थ्यांचं आंदोलन, राईट टू एज्युकेशन कायद्यानं शिक्षण मिळत नसल्यानं विद्यार्थ्यांकडून शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या। यवतमाळच्या बोरी अरब गावातील ग्रामस्थांचं विकास कामांसाठी भीक मागो आंदोलन, वारंवार तक्रार करूनही गावातील समस्या निधी अभावी सुटत नसल्यानं संतप्त शेतकऱ्यांचं आंदोलन। साताऱ्यात केंद्रीय जल आयोगाचे कंत्राटी कर्मचारी किमान वेतन मागणीसाठी संपावर। पश्चिम पुणे विभागातील पूर नियंत्रण यंत्रणा ठप्प, पुराविषयी योग्य माहिती मिळत नसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। साताऱ्यात सकल हिंदू समाजाचा जन आक्रोश मोर्चा, धर्मांतराला विरोध आणि धर्मांतर कायदा करावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। नाशिकच्या माणसांगवी येथील सेतू कार्यालयात घुसून 3 ते 4 जणांचा वकिलासह एकावर चाकूने प्राणघातक हल्ला। हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद, जखमी वकिलाने एका हल्लेखोराला पकडलं तर दोघे फरार, या संदर्भात गुन्हा दाखल।
एमडी प्रकरणात नेपाळमध्ये पळून जाणारे त्रिकूट जेरबंद या गुन्ह्यात एकूण 31 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आरोपींना 5 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. गडचिरोलीच्या कोरची तालुक्यात उपचारासाठी गेलेल्या 26 वर्षीय युवतीची डॉक्टरकडून केबिनमध्ये छेडछाड. पीडितेच्या तक्रारीवरून डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल. भंडाऱ्याच्या करडी गावातील शेतकऱ्यांचा वीज वितरण कार्यालयावर आक्रोश मोर्चा. कृषी पंपाला 12 तास वीज मिळावी या मागणीसाठी 25 शेतकऱ्यांचं आमरण उपोषण. ठाणे महापालिकेचा पातलीपाडा सेंद्रिय शेती प्रकल्प ठाणेकरांसाठी खुला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही संकल्पना आहे. पातलीपाडा येथील 1.5 एकर क्षेत्रात सेंद्रिय शेती. गोरेगाव मुलुंड भुयारी बोगद्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन खात्याची 19.43 हेक्टर जागा मुंबई पालिकेकडे वळती. यासाठी केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्रालयाची अंतिम मान्यता. उद्या प्राडा आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची ऑनलाईन बैठक. प्राडाचे लोरेन्झो बार्टेरी चर्चेसाठी तयार. बैठकीत कोल्हापुरी चप्पलला जागतिक पातळीवर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ललित गांधींची माहिती. आजपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात. बालटालहून अमरनाथ यात्रेकरूंची पहिली तुकडी रवाना. भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण. बाबा अमरनाथचं दर्शन घेण्यासाठी बालटाल बेस कॅम्पमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. अमरनाथ यात्रेनिमित्त या कॅम्पला विशेष विद्युत रोषणाई. अमरनाथ यात्रेसाठी 4000 टेंट. भगवान शंकराचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी. अमरनाथच्या गुहेपर्यंत जाणाऱ्या भाविकांसाठी खेचर आणि डोलीची सोय. हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी आणि पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा आता 51 वर गेलाय. 6 जण अजूनही बेपत्ता आहेत. 406 रस्ते अजूनही बंद आहेत. चीनच्या गुईझोऊ प्रांतातील रोंगजियांग काउंटीमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आलाय. आतापर्यंत 6 जणांचा यात मृत्यू झालाय, तर अनेक टाउनशिपमधील पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मोदी पहिल्यांदाच आफ्रिकन देश घानामध्ये दाखल. यावेळी मोदींच्या स्वागतासाठी 21 तोफांची सलामी. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जंगी स्वागत करण्यात आलं. घाना देशाला भेट देणारे मोदी भारताचे 3रे पंतप्रधान आहेत. आफ्रिकन देश घानाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रदान करण्यात आला. राष्ट्राध्यक्ष जॉन महामा यांच्या हस्ते पुरस्कार देऊन मोदींचा सन्मान. आफ्रिकन देश घानामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन महामा यांच्याशी द्विपक्षीय व्यापारावर चर्चा. तर भारताची यूपीआय आणि डिजिटल पेमेंट सिस्टीम घानामध्ये आणण्यावरही चर्चा झाल्याची माहिती आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवला. आता 21 जून ते 21 ऑगस्टपर्यंत चालणार अधिवेशन. याआधी 12 ऑगस्टपर्यंत कामकाज संपणार होतं. बिहारमधील मतदान यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमावर इंडिया आघाडीचा आक्षेप. 11 पक्षांच्या शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाची भेट घेत व्यक्त केला निषेध. 11 पक्षांच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतली. दिल्लीत महापालिकेला शौचालयं स्वच्छ ठेवता येईनात आणि आपण ऑलिम्पिक आयोजन करायला निघालोय. दिल्ली हायकोर्टाकडून संताप व्यक्त. मनपाकडून असंवेदनशीलपणा आणि कर्तव्यात हैगय. न्यायालयाचं मत. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. न्यायालयाच्या अवमान प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 6 जुलैला तिबेटन बौद्ध धर्माचे सर्वोच्च आध्यात्मिक नेते आणि धर्मगुरू दलाई लामा यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाआधी त्यांनी जारी केलेल्या एका निवेदनामुळे चीन आणि तिबेट हा संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. अभिनेत्री प्रियंका चोप्रा विम्बल्डन सामना पाहण्यासाठी पती निक जोनाससह पोहोचली थेट स्टेडियममध्ये. यावेळी निक जोनासने स्टेडियमच्या रॉयल बॉक्समधून काढलेले फोटो शेअर केले. बर्मिंगहम कसोटीच्या पहिल्या दिवसाअखेर भारताच्या 5 बाद 310 धावा. कर्णधार शुभमन गिलच्या 114 आणि यशस्वी जयस्वालच्या 87 धावांच्या जोरावर भारताची त्रिशतकी मजल. बर्मिंगहम कसोटीच्या पहिल्याच दिवशी शुभमन गिलचं शानदार शतक. 2018 नंतर बर्मिंगहममध्ये कसोटी शतक झळकावणारा तो विराट कोहलीनंतर दुसरा भारतीय कर्णधार ठरलाय. दुसऱ्या कसोटीमध्ये लोकेश राहुल, करुण नायर,
ऋषभ पंत आणि नितीश रेड्डी यांची निराशाजनक कामगिरी. राहुल फक्त 2 आणि नितीश रेड्डी फक्त एका धावेवर बाद. रेड्डीने तर वोकचा इन स्विंग खेळण्याऐवजी सोडून दिला आणि क्लीन बोल्ड झाला. गतविजेता कार्लोस अल्काराजने स्थानिक खेळाडू ऑलिव्हर टार्वेटला हरवत विम्बल्डन 2025च्या तिसऱ्या फेरीत मजल मारली आहे. त्याचा पुढील सामना ऑगर अलियासिमे किंवा स्ट्रफशी होईल.